हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू धृती फॅशन अप. तर तुम्ही म्हणाल की आज हे काय? तर आज न्यू ब्लॉग आहे. मी गावाकडे गेली होती. धुळं आमचं गाव आहे. तर आम्ही शेताकडे जात होतो. आमचं शेत आहे खूप मोठं, काय 5 एकर. तिकडे जात होतो आणि कुहू म्हणत होती की मम्मा मला शेतामध्ये मोर बघायचा आहे. कारण तिने हा मोर घेतला होता. तर हे बघा, आता आम्ही गाडीतून उतरून शेतामध्ये आता हे आम्हाला झाड लावायचे, आंब्याचे झाड. तर तिथे त्याच्यासाठी ते 2 झाड घेतले. तर ते पण इतके महाग मिळाले, बापरे! नकाच विचारू. खूपच महाग मिळाले. ते झाड घेतले आणि मग ते आम्ही आता लावायला तिथे शेतात गेलो आहे. तर माझे मिस्टर लावतील आता ते झाड वगैरे. तर तुम्ही बघू शकता आमचं किती छान मस्त मोठं शेत आहे. मी तुम्हाला शेत पण दाखवेल. आता इथे माझी सासू म्हणते, की आपण हा मोर इथे लावू, मोर आला का? जेणेकरून असं वाटेल काय की मोर टोचतंय? उगलाय. काही पण माती सांगत टोचते. होते. तेवढं हसण्यासारखं होतं. ॲक्चुअली त्या कुहूसाठी म्हणत मोर होत्या, की मोर उगलाय असं शेतामध्ये. तर मग आम्ही मस्तपैकी छान असं चालत शेतामध्ये जात होतो. आणि आम्ही पहिले पण गेलो होतो, पण तेव्हा एवढं हिरवंगार नव्हतं, कारण तेव्हा पाऊस येऊन गेली नव्हता. आता असती. पाऊस पडल्यामुळे ना छान असं हिरवंगार होऊन गेलंय. आणि गाडी इकडे लावायची सोडून एवढ्या लांब लावली. हे बघा, मस्त छान पक्ष्याचं घरटं होतं. मी म्हटलं काढू हे, पण माझे मिस्टर नाही म्हणत होते, नको काढू असं. ते आत्ताच तर म्हणजे पक्षी वगैरे असू शकतात असं. तर हे बघा, मी तर व्हिडिओमध्ये येतच नव्हती. अरे देवा! म्हणून मी थोडंसं घेऊन घेतलं स्वतःला, की अरे दिसते मी म्हणून. हे बघा, आमचं सुंदर असं शेत. हे बघा, पूर्ण ते झाड दिसतंय ना मागेपर्यंत, तेवढं शेत आहे. ते बघा, ते तिकडे झाड आहे ना तेवढं. आणि पूर्ण हे असं 5 एकर ते झाड आहे ना मोठं, तिथपर्यंत आमचं पूर्ण शेत आहे. आणि मस्त मजा आली. हे कुठे बघा, चालली तू? कुहू बघा. कुहूला मी विचारलं, की "तू काय करते? कुठे कुठे आली कुठे आहे?" तर जाते कुहू तू? त्या फुलपाखरूच्या मागे लागलेली. तुम्ही आपण बघू कुठे आलो? शकता. तिला फुलपाखरू हे आता हे कसं मुलांना खूप नवीन वाटतं. का कारण ग? मुलं आपण आपण कुठे शहरामध्ये आलो? राहतो आणि असं शेतात गेल्यावर मुलांना या सगळ्या गोष्टी अशा नवीन वाटतात. शेतात. तर कुहूला मी तू काय सांगते, करते? की काय करते? कुठे आली? तू तर खेळते. कुहूचं काय हे काड्या असं. वेचायचं आणि ते काय बाबा चालू काय होतं. करताय? काड्या वेचत होती ती. तुम्ही बघू शकतात. माती आणि काढताय. काय माहीत काय करणार होती काड्या वेचून. तर मस्त असं छान पायवाट होती. हे दोघं बाजूला आमचे शेत आहे पूर्ण 5 एकर. ते शेवटचं जे मोठं झाड आहे तिथपर्यंत पूर्ण असं पसरलेलं शेत आहे. तर यामध्ये आता सध्या लावलेलं आहे. म्हणजे आमचं कसं शेतामध्ये विहीर नाही ना सध्या, त्याच्यामुळे मग हे पावसावर अवलंबून आहे. तरी छान असं आलेलं आहे पीक. आता पीक कोणकोणतं आहे ते थोडंसं होतं काहीतरी, मला एवढं आता आठवत नाहीये. बऱ्यापैकी पीक होते सगळ्या काड्या लावलेले. जमा करतीत. तर एवढं काही आठवत नाहीये. पण ठीक आहे, पीक होते. तर आता इथे आम्ही आंब्याचं झाड लावत होतो. तर म्हणजे हे जे हळू झाड बोल. आहे ते मोठ्यापणी म्हणजे जरा मोठे झाल्यावर कामात येतं. कोण मोठं होईल? कुहू मोठी हळू बोल, जाऊ झाल्यावरच ते नको पुढे. कुहूला त्याचे फळं खायला मिळतील. असो, आपण झाड लावणं आपलं काम आहे. फळं ज्याच्या नशिबात राहील त्याच्या नशिबात मिळेल. मग शेतीचं सगळं काम झाल्यावर आम्ही मस्त छान असं हे छान असं धरण आहे. धरणाचं पाणी साचलेलं आहे मस्तपैकी. अथांग धरण होतं. 70% तरी. चला मग आता जेवणाची वेळ झाली. कारण एवढं सारं फिरल्यानंतर आम्हाला तर खूप कडाडून भूक लागली होती. त्याच्यामुळे आम्ही हॉटेलवर गेलो आणि हॉटेलवर सगळ्यांनी जेवायला घेतले. माझे सासरे, ती माझी आजल सासू आहे, त्या तिकडच्या ह्या सासू आहे माझ्या आणि ही कूऊ आहे. आणि मी म्हणत होती, की वेफर्स खातात की नाही, ते सगळं आमचं चालू होतं खायचं वगैरे. असंही अँबियन्स होतं हॉटेलचं. छान होती टेस्ट वगैरे मस्त होतं. मस्त जेवण होतं. त्यांचे उपवास होते सासू आणि आजल सासूंचं, कारण कानबाईचा उपवास ठेवायचा होता. आणि कानबाईचा पण ब्लॉग असणार आहे पुढचा. तुम्ही नक्की मला लाईक करा, शेअर करा. आणि हे पान कॉम्प्लिमेंटरी आहे का असं विचारलं होतं, कारण काय ते फुकट काही पण ठेवून देतात. तर चला, तर मग परत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा.